Hello students, good morning to everybody. We are studying electrostatics. Today we are going to study electric potential due to a point charge, a dipole and a system of charges. एका पॉइंट चार्जमुळे निर्माण होणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, डायपोलमुळे निर्माण होणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि चार्जेसचं संकलन म्हणजे सिस्टीम ऑफ चार्जेसमुळे निर्माण होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढण्यासाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्यात पहिला भाग इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. फिगर शोज अ पॉइंट चार्ज प्लस Q located at point O. We need to determine its potential at point A at a distance r from it. या O पॉइंट वरती एक चार्ज प्लस Q ठेवलेला आहे. चार्ज आपल्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल. त्या इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल आपल्याला या ए पॉइंट वरती फाइंड करायचं आहे. पॉइंट ए चार्ज पासून म्हणजे ओ पॉइंट पासून आर एवढ्या डिस्टन्स वरती आहे. ॲज सीन अबव, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट इज द अमाउंट ऑफ वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज which is displaced from infinity to point A. इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या व्याख्येनुसार इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट. मग आपल्याला ए पॉइंट वरचं पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ जर आपण युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी वरती घेऊन गेलो आणि त्या चार्जला म्हणजेच युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून आपल्याला ए कडे आणायचं असेल तर जेवढं कार्य करावं लागेल, दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द चार्ज इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी विच इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ॲज वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ, वी चूज अ कन्व्हिनियंट पाथ अलॉंग द लाईन एक्सटेंडिंग OA टू इन्फिनिटी. वर्क डन पाथ वरती मार्गावरती अवलंबून नाही. त्या चार्जला इन्फिनिटी पासून तुम्ही त्या पॉइंट ए वरती कुठल्याही मार्गाने घेऊन येऊ शकता. मार्गावरती अवलंबून नाही, म्हणून आपण आपल्या सोयीस्कर जो मार्ग निवडणार आहोत तो OA ला इन्फिनिटी पर्यंत एक्सटेंड करायचा आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन. आणि या स्ट्रेट लाईन वरनं आपण त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून ए पॉइंट कडे हलवणार आहोत. Let M be an intermediate point on this path where OM is equal to X. The electrostatic force on unit positive charge at M is of magnitude. Coulomb's law नुसार force F is 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R square. इथं Q2 युनिट चार्ज आहे म्हणून 1 आणि त्या पॉइंट M चं डिस्टन्स x घेतलेला आहे म्हणून x स्क्वेअर. सो एक इंटरमिजिएट पॉइंट घेतोय आपण A आणि इन्फिनिटीच्या मध्ये M पॉइंट. जर आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज या M पॉइंट वरती ठेवला तर त्याच्यावरती हा चार्ज किती फोर्स एक्झर्ट करेल तर 1 upon 4 pi epsilon 0 Q upon x स्क्वेअर. ह्याला इक्वेशन 8.10. पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे फोर्स इज डायरेक्टेड अवे फ्रॉम point M. It is directed away from O, that is along OM. For infinitesimal displacement dx from M to N, the amount of work done is given by. आता या युनिट पॉझिटिव्ह चार्जला M पासून N कडे म्हणजे dx प्रमाणे हलवायचं आहे. मग या युनिट पॉझिटिव्ह चार्जला M पासून N पर्यंत फोर्सच्या विरुद्ध हलवण्यासाठी करावं लागणारं कार्य वर्क डन dW is equal to minus FdX. Here the negative sign appears as the displacement is directed opposite to that of the force. Force आणि displacement opposite आहेत म्हणून आपण इथं निगेटिव्ह साइन घेतो आहे. मग M पासून N कडे हलवण्यासाठी एवढं कार्य करावं लागतंय, पण आपल्याला आपला चार्ज जो आहे तो इन्फिनिटी पासून ए कडे आणायचा आहे. या चार्जला इन्फिनिटी पासून ए कडे आणण्यासाठी टोटल वर्क डन काढायचं असेल तर या dw ला इंटिग्रेट करावं लागेल.
So total work done in displacing unit positive charge from infinity to a is given by w is equal to integration dw म्हणजे इंटिग्रेशन ऑफ मायनस एफ डी एक्स. लिमिट्स जे आहेत इन्फिनिटी लोअर लिमिट आहे म्हणजे इन्फिनिटी पासून हलवतो आहे आणि आर डिस्टन्स वरती आणतो आहे म्हणून अप्पर लिमिट आर इज इक्वल टू एफ ची किंमत टाकली -1/4πε0 q/x² dx ॲज इट इज. इंटिग्रेशन सॉल्व करताना कॉन्स्टंट बाहेर काढायचे. इथं कॉन्स्टंट q आणि -1/4πε0 आहे. सो इज इक्वल टू -q/4πε0 कॉन्स्टंट इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर dx/x² आहे. x² ला न्यूमरेटरला आणलं x⁻² dx. आपल्याला माहिती आहे x⁻² dx इंटिग्रेशन -1/x आहे. सो बाहेर काढलेलं कॉन्स्टंट ॲज इट इज. इंटिग्रेशनची किंमत -1/x लिमिट्स इन्फिनिटी टू आर. आता मायनस साइन बाहेर घेतलं म्हणजे मायनस मायनस बाहेर प्लस झालं. ब्रॅकेटमध्ये 1/x राहिलेलं आहे. x इज इक्वल टू अप्पर लिमिट पुट करायचं -x इज इक्वल टू लोअर लिमिट. सो q/4πε0 अप्पर लिमिट 1/r मायनस लोअर लिमिट इन्फिनिटी आहे 1/∞. 1/∞ म्हणजे 0. सो वर्क डन आपल्याला मिळालं q डिवायडेड बाय 4πε0r. दिस इज द वर्क डन. बाय डेफिनेशन दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट ए ड्यू टू चार्ज q. व्याख्येनुसार आपण युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून ए पर्यंत आणण्यासाठी करावं लागणारं कार्य म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. सो v इज इक्वल टू w इज इक्वल टू q/4πε0r. इक्वेशन 8.13. महत्वाचा भाग आहे. पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल produces positive electric potential and a negatively charged particle produces a negative electric potential. चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणून पोटेन्शियल पॉझिटिव्ह आलं. चार्ज निगेटिव्ह असेल तर त्याचं पोटेन्शियल निगेटिव्ह घ्यायचं. या फॉर्म्युल्यामध्ये जर r इज इक्वल टू इन्फिनिटी पुट केलं तर एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी विल बी इक्वल टू 0. म्हणजे r इज इक्वल टू इन्फिनिटी जर असेल तर v ची किंमत 0 असेल. दिस शोज दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 0 ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटी वरती पोटेन्शियलची किंमत नेहमी 0 असते. इक्वेशन 8.13 shows that for any point at a distance r from charge q, the value of potential is same and is independent of the direction of r. या रिलेशन नुसार या चार्ज पासून कुठल्याही दिशेमध्ये मी r अंतरावरती गेलो तर त्या पॉइंटवरचं पोटेन्शियल आणि या पॉइंटवरचं पोटेन्शियल सेम असेल. मग r एवढ्या अंतरावरती चार्ज पासून आपण कुठल्याही बाजूला गेलो तर त्या सर्व पॉइंट्स वरती पोटेन्शियल एकसारखं असणार आहे. हेन्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिंगल चार्ज इज स्पेरिकली सिमेट्रिक. सिंगल पॉइंट चार्ज जर घेतला आपण तर त्या अवतीभोवती त्या चार्जला सेंटर मारून सेंटर गृहीत धरून जर आपण एक स्पियर ड्रॉ केला तर त्या स्पियरवरच्या प्रत्येक पॉइंटवरती पोटेन्शियलची किंमत सेम असेल, सारखी असेल. म्हणून पोटेन्शियल जे आहे हे स्पेरिकली सिमेट्रिक आहे. इक्वेशन 8.7 shows that how electric potential and electric field vary with the distance r from the charge. v इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r आहे आणि इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेशन नुसार फील्ड जे असतं, इंटेन्सिटी जी असते, या रिलेशन नुसार फोर्स म्हणजेच इंटेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. मग आपण डिस्टन्स आणि इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा ग्राफ प्लॉट केला तर ग्राफचं नेचर हे असं दिसेल. v इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r आहे. मग जसा r वाढत जाईल तसा v जो आहे डिक्रीज होत जाईल आणि इन्फिनिटीला गेल्यानंतर तो 0 होईल. पण e जो आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r स्क्वेअर आहे
मग इथं आरची जेवढी किंमत घेतली होती आर स्क्वेअर म्हणजे ती किंमत अजून तेवढी लहान होईल. मग ई ची किंमत जी आहे व्ही पेक्षा रॅपिडली डिक्रीज होणार आहे आणि रॅपिडली डिक्रीज होऊन इन्फिनिटीला गेल्यानंतर ती झिरो होईल. सो दिस इज द व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ डिस्टन्स आर फ्रॉम द चार्ज. पुढचं आर्टिकल आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय हे आपण 11वीला स्टडी केलेलं होतं. अन इलेक्ट्रिक डायपोल ए बी consists of two charges plus q and minus q separated by a finite distance 2l. डायपोल म्हणजे काय असतं दोन चार्जेस असतात इक्वल अँड अपोजिट प्लस क्यू मायनस क्यू सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. या डायपोलचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या डायपोलचं इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटने मोजलं जातं. सो इट्स डायपोल मोमेंट इज पी बार ऑफ मॅग्निट्यूड. या मॅग्नेटिक डायपोल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजेच डायपोल मोमेंट चा मॅग्निट्यूड जो आहे तो किती असेल Q मल्टिप्लाइड बाय 2L आणि त्याचा डायरेक्शन इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. डायपोलचा डायपोल मोमेंट जो आहे त्याचा मॅग्निट्यूड आहे एक चार्ज गुणिले त्यामधलं अंतर म्हणजे Q मल्टिप्लाइड बाय 2L. डायपोल मोमेंट वेक्टर आहे डायरेक्शन आहे फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ द टू चार्जेस इज कॉल्ड द डायपोल ऍक्सिस. त्या दोन चार्जेसना जॉईन करणारी जी लाईन आहे तिला डायपोल ऍक्सिस म्हणायचं आहे. आणि अ स्ट्रेट लाईन ड्रॉन परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर O ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल इज कॉल्ड इक्वेटर ऑफ द डायपोल. डायपोलच्या बाबतीमध्ये हे दोन महत्वाचे शब्द आहेत ऍक्सिस ऑफ द डायपोल आणि इक्वेटर ऑफ द डायपोल. इथं या आकृतीमध्ये ए पॉइंट वरती चार्ज ठेवलेला आहे प्लस क्यू, बी पॉइंट वरती चार्ज ठेवलेला आहे मायनस क्यू आणि दोघांचं अंतर हे 2L आहे म्हणजे ए बी हा एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. या डायपोलचा सेंटर जर O घेतला तर सेंटर पासून कुठल्याही चार्जचं अंतर L असेल. सेंटर पासून या चार्जचं अंतरही L असणार आहे. इन ऑर्डर टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल लेट द ओरिजिन बी ॲट सेंटर O ऑफ द डायपोल. या डायपोलचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढण्यासाठी आपण ओरिजिन जो घेणार आहोत तो या सेंटर O वरती घेतोय. लेट C be any point near the electric dipole at a distance r from the center O inclined at an angle theta with the axis of dipole. C हा एक निवडलेला पॉइंट आहे. या पॉइंट वरती आपल्याला इलेक्ट्रिक डायपोलचं पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. पॉइंट C डायपोलच्या सेंटर पासून म्हणजे O पासून स्मॉल r एवढ्या डिस्टन्स वरती आहे आणि त्या पॉइंटला सेंटर बरोबर जॉईन करणारी जी लाईन आहे ही डायपोलची जी ऍक्सिस आहे म्हणजे BQ ही रेज जी आहे याच्या बरोबर ती लाईन थीटा एवढा कोन करते आहे. R1 and R2 are the distances of point C from charge plus Q and minus Q respectively. C ला A बरोबर जॉईन केलं अंतर R1, C ला B बरोबर जॉईन केलं अंतर R2. पोटेन्शियल ऍट C ड्यू टू चार्ज प्लस Q ऍट पॉइंट A इज. आपण आता सिंगल पॉइंट चार्जचा पोटेन्शियल फाइंड केलं तो फॉर्म्युला यूज करायचा. मग या A पॉइंट वरती जो चार्ज आहे त्याच्यामुळे C पॉइंट वरती निर्माण होणारं पोटेन्शियल V1 इज इक्वल टू प्लस Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R1. चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणून पोटेन्शियल पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. पोटेन्शियल ऍट C ड्यू टू चार्ज मायनस Q ऍट पॉइंट B इज. या B पॉइंटचं C पॉइंट वरती असताना असणारं पोटेन्शियल V2 मानूया. चार्ज निगेटिव्ह आहे म्हणून त्याचं पोटेन्शियल येईल V2 इज इक्वल टू मायनस Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R2. आपल्याला माहिती आहे
इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्ज. युनिट चार्जला हलवण्यासाठी इलेक्ट्रिक फील्डने केलेलं कार्य म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल. द पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द डायपोल इज. सी पॉइंटवरचं पोटेन्शियल काढायचंय. आपण प्लस क्यू चार्जचं पोटेन्शियल फाइंड केलं, मायनस क्यू चार्जचं पोटेन्शियल फाइंड केलं, मग एकूण पोटेन्शियल म्हणजे या दोन्ही पोटेन्शियलची बेरीज. सो पोटेन्शियल ॲट पॉइंट सी व्हीसी इज इक्वल टू V1 प्लस V2. दोन्ही किमती टाकू. दोघांमध्ये 1/4πε0 म्हणजे मल्टिप्लाइड बाय क्यू म्हणजे Q/4πε0 दोघांमध्ये कॉमन निघेल. V1 चा 1/R1 टर्म राहतोय, V2 मध्ये मायनस चिन्ह आहे, सो मायनस 1/R2. बाय जॉमेट्री, या जॉमेट्रीवरनं आपण हे प्रूव्ह करू शकतो. पायथागोरस थेरम वापरायचं. इथं काय केलेलं आहे, या ए पॉइंट पासून इथं परपेंडिक्युलर टाकलेली आहे. हे अंतर एल असेल तर हा अँगल थिटा आहे, थिटा याला टच करतोय म्हणजे या रेषेची किंमत एल साइन थिटा असेल. या रेषेला पुढे वाढवतोय, त्या वाढीव रेषेवरती या बी पॉइंट पासून परपेंडिक्युलर टाकायचं. मग इथं हा अँगल पण थिटा असेल, अपोजिट अँगल, आणि हा अँगल थिटा असल्यामुळे या साईडची लांबी एल साइन थिटा येणार आहे. आता इथं हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण पायथागोरस थेरम वापरला तर इथून इथपर्यंतचं अंतर हे आर आहे, हे एल साइन थिटा आहे, म्हणजे ही उरलेली रेष आहे एल कॉस थिटा. ही ओ पासून या परपेंडिक्युलर चिन्हापर्यंत एल कॉस थिटा. ओ पासून या परपेंडिक्युलरचं चिन्ह जे आहे तिथपर्यंतचं अंतर एल कॉस थिटा आहे. मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये R2² इज इक्वल टू, ही किंमत आहे R प्लस एल कॉस थिटा, त्याचा वर्ग R प्लस एल कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ही बाजू म्हणजे एल साइन थिटा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला रिलेशन असं मिळेल R2² इज इक्वल टू एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस R प्लस एल कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन करू, R² प्लस 2RL कॉस थिटा प्लस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हे एक्सपान्शन लिहिलं. एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज पुढे घेतलेलं आहे. या दोन्ही टर्म्स मध्ये एल स्क्वेअर कॉमन निघेल म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 आहे. म्हणजे आपल्याला किंमत मिळाली R2² ची किंमत R² प्लस एल स्क्वेअर प्लस 2RL कॉस थिटा. हा कोसाइन रूल आहे. मग R1² ची किंमत अगदी त्याच पद्धतीने दुसरा जो त्रिकोण आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथून इथपर्यंत. या राईट अँगल ट्रायंगलचा वापर केला आणि R1² ची किंमत काढली तर आपल्याला किंमत मिळणार आहे R1² इज इक्वल टू R² प्लस एल स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा. आणि R2² ची किंमत आपण आता प्रूव्ह केली, R2² इज इक्वल टू R² प्लस एल स्क्वेअर प्लस 2RL कॉस थिटा. आता या टर्म मधनं उजव्या बाजूला मी R² कॉमन काढतोय, सो R1² इज R². R² बाहेर गेला 1, इथं R² नव्हता म्हणजे इथे येईल L²/R². याला R² ने भागावं लागेल, R² ने गुणलं तो बाहेर काढलेला आहे, R² ने भागलं तर एक R कॅन्सल होईल म्हणजे मायनस 2RL कॉस थिटा. अगदी त्याच पद्धतीने इथे तसंच करायचंय, R² बाहेर काढायचंय, ब्रॅकेट मध्ये राहील 1 प्लस L² प्लस L²/R² प्लस 2L/R कॉस थिटा. पहिल्यामध्ये मायनस चिन्ह आहे म्हणून इथं मायनस चिन्ह राहिलेलं आहे, दुसऱ्यामध्ये प्लस चिन्ह आहे म्हणून इथं प्लस चिन्ह आलेलं आहे. फॉर शॉर्ट डायपोल जर घेतला, शॉर्ट डायपोल म्हणजे ज्याचं हे अंतर कमी आहे, 2L कमी आहे, मग जर R च्या तुलनेमध्ये हा डायपोल शॉर्ट असेल तर 2L अंतर कमी होईल. मग अशा शॉर्ट डायपोल मध्ये L/R स्मॉल असेल म्हणून L²/R² आपण निग्लेक्ट करणार आहोत. या दोन्ही टर्म्स मधनं L²/R² निग्लेक्ट केलं तर आपल्याला R1² ची किंमत आता मिळेल R² 1 मायनस 2RL/R गुणिले कॉस थिटा. आणि R2² इज इक्वल टू R² ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 2L/R
into cos theta. लक्षात घ्या, we have neglected L upon R square term because L upon R is small. मग या दोन किमती ज्या आहेत R1 स्क्वेअरच्या R2 स्क्वेअरच्या, आपल्याला R1 R2 ची किंमत पाहिजे आहे, म्हणून दोन्ही बाजूंना स्क्वेअर रूट घेतलं. सो R1 इज इक्वल टू R1 मायनस 2L अपॉन R गुणिले cos theta रेस टू हाफ, आणि R2 ची किंमत R1 प्लस 2L अपॉन R cos theta रेस टू हाफ. मग R1 ची किंमत आपल्याला मिळाली, R2 ची किंमत मिळाली. ही किंमत आपल्या वरच्या फॉर्म्युलामध्ये टाकायची, म्हणजे इथं R1 R2. त्या अगोदर आपण रेसिप्रोकल घेऊ, म्हणजे आपल्याला किंमत टाकणं सोपं जाईल. मग R1 ची किंमत एवढी आहे, R1 ची किंमत एवढी आहे. सो 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन R, आणि हे रेस टू 1 हाफ आहे. रेसिप्रोकल घेतला म्हणजे रेस टू मायनस हाफ होईल. अगदी त्याच पद्धतीने याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. सो वी विल गेट 1 अपॉन R2 इज 1 अपॉन R ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2L अपॉन R गुणिले cos theta रेस टू मायनस 1/2. या 1 अपॉन R1 1 अपॉन R2 च्या किमती वरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. Q अपॉन 4πε0 कॉन्स्टंट बाहेर काढला होता, ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन R1 ची किंमत इथे टाकली, मायनस 1 अपॉन ही R2 ची किंमत आहे. सिंप्लिफाय करू using binomial expansion. 1 plus x raised to n is equal to 1 plus nx if x is very much less than n. x is very much less than L. x जर L पेक्षा लहान असेल, 1 पेक्षा लहान असेल, तर 1 plus x raised to n will be 1 plus nx. इथं L upon R हा लहान आहे, म्हणून आपण फक्त पहिला टर्म रिटेन करणार आहोत. बाकीचे पुढचे L अपॉन R चे टर्म्स आपण निग्लेक्ट करणार आहोत. इथं एक्सपान्शन बघूया. 1 अपॉन R 1 मायनस 2L cos theta अपॉन R रेस टू 1 मायनस 1 हाफ. याचं रूपांतर काय होईल? 1 प्लस nx. 1 अपॉन R तसाच, 1 तसाच, मायनस तसाच, पण रेस टू मायनस 1 हाफ आहे, म्हणून मायनस 1 हाफ गुणिले x. x म्हणजे 2L cos theta अपॉन R. मायनस मायनस प्लस होईल, सो प्लस 2 आणि 2 पण कॅन्सल होईल, म्हणजे याचं एक्सपान्शन 1 अपॉन R 1 मायनस 2L cos theta अपॉन R रेस टू 1 हाफ मायनस 1 हाफ. एक्सपान्शन किती आलं? 1/R ब्रॅकेटमध्ये 1 प्लस L cos theta अपॉन R. लक्षात घ्या, इथं मायनसचं प्लस झालेलं आहे, म्हणजे इथं जर मी प्लस घेतलं असतं तिथं काय होईल? मायनस. सो एक्सपान्शन केल्यानंतर इथं 1 अपॉन R 1 प्लस L अपॉन R cos theta, मायनस चिन्ह होतं मायनस, मायनस प्लस चिन्हाच्या ऐवजी मायनस चिन्ह येणार आहे, आणि मायनसच्या ऐवजी प्लस होणार आहे. सो या दुसऱ्या टर्मचं एक्सपान्शन इथं लिहिलं. ब्रॅकेट ओपन केला, 1 मायनस साइन होईल, आणि मायनस हे प्लस होईल. पहिले दोन टर्म ॲज इट इज लिहिले, पहिले दोन टर्म्स. तिसरा टर्म मायनस 1 झालं, चौथा टर्म मायनस मायनस प्लस झालं. आता L अपॉन R cos theta आणि L अपॉन R cos theta म्हणजे 2L अपॉन R cos theta प्लस 1 मायनस 1 0 झालं. सो सिम्प्लिफिकेशन आलं 2L अपॉन R cos theta. याला रिअरेंज करून लिहू 1 अपॉन 4πε0. इथं Q मल्टिप्लाइड बाय 2L आहे, मग Q मल्टिप्लाइड बाय 2L म्हणजे डायपोल मोमेंट P इज Q मल्टिप्लाइड बाय 2L. मग Q आणि 2L च्या ऐवजी P लिहिलं, cos theta ॲज इट इज, भागिले हा R आणि हा R म्हणजे R स्क्वेअर. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट C कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज, हे स्केलर फॉर्म मध्ये आहे. याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर वेक्टर फॉर्म मध्ये VC इज इक्वल टू, याला मी R ने मल्टिप्लाय केलं, R ने डिवाइड केलं, काही फरक पडणार नाही. म्हणजे न्यूमरेटरला होईल PR cos theta आणि डिवाइड R ने केलं म्हणजे R स्क्वेअर गुणिले R म्हणजे R क्यूब. सो इथं R क्यूब आलं. आता न्यूमरेटरला PR cos theta आहे. क्रॉस प्रॉडक्टच्या डेफिनेशन नुसार आपल्याला माहिती आहे A बार डॉट B बार इज AB cos theta. मग A च्या ऐवजी जर मी P घेतला आणि B च्या ऐवजी जर मी R घेतला
तर पी आर कॉस थिटाची किंमत काय लिहिता येईल आपल्याला, पी बार डॉट आर बार. पी बार डॉट आर बार इज पी आर कॉस थिटा. मग या डेरिवेशन मध्ये पी आर कॉस थिटा आहे, आर ने मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर, मग त्याच्याऐवजी मी काय लिहितोय, पी बार डॉट आर बार भागिले आर क्यूब. सो वेक्टर फॉर्म मध्ये पोटेन्शियल लिहायचं असेल तर VC इज 1/4πε0 पी बार डॉट आर बार डिवायडेड बाय आर क्यूब. आर बार ची किंमत युनिट वेक्टरच्या व्याख्येनुसार आर बार इज वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. मग आर बार ची किंमत जर मी लिहिली तर दॅट विल बी आर मल्टिप्लाइड बाय आर बार. मग आर आणि आर कॅन्सल होतील. सो पी बार डॉट आर बार युनिट वेक्टर आहे भागिले आर स्क्वेअर. हा युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे, हा वेक्टरच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला आहे. इथं आर बार आहे, आर बार वेक्टर आहे, आणि इथं आर कॅप म्हटलेलं आहे. आर कॅप म्हणजे युनिट वेक्टर. सो VC इज इक्वल टू 1/4πε0 पी बार डॉट आर कॅप म्हणजे युनिट वेक्टर भागिले आर स्क्वेअर, वेअर आर बार आर कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग द पोझिशन वेक्टर म्हणजे OC बार विच इज इक्वल टू आर बार. इथं कॅप नाही पाहिजे, आर बार पाहिजे. आर बारच्या दिशेमध्ये युनिट वेक्टर आर कॅप घेतलेला आहे. पोटेन्शियल ऍट अन ऍक्सियल पॉइंट, हा पॉइंट C जर मी ऍक्सिस वरती घेतला, म्हणजे या पॉइंटला जर मी इथं आणलं तर थिटा 0 होईल. या पॉइंटला जर मी इथं आणलं, बी कडे आणलं, तर थिटा 180 होईल. मग ऍक्सियल पॉइंट असेल तर थिटाची किंमत एकतर 0 किंवा 180 पुट करायची. सो ऍट ऍक्सियल पॉइंट थिटा इज इक्वल टू 0 टुवर्ड्स प्लस क्यू चार्ज और 180 टुवर्ड्स मायनस क्यू चार्ज. कॉस 0 किंमत 1 आहे. सो V ऍक्सियल इज इक्वल टू 1/4πε0. इथं या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थिटाची किंमत 1 पुट करायची आहे, म्हणजे V ऍक्सियल पॉइंट वरचं पोटेन्शियल काय मिळेल, 1/4πε0 P भागिले आर स्क्वेअर. दिस विल बी द पोटेन्शियल. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. ऍक्सियल पॉइंट वरती पोटेन्शियल मॅक्झिमम असतं आणि मॅक्झिमम पोटेन्शियलची किंमत ही 1/4πε0 P अपॉन आर स्क्वेअर असेल. सो ऍक्सियल पॉइंट वरती पोटेन्शियल इज मॅक्झिमम. पोटेन्शियल ऍट अन इक्वेटोरियल पॉइंट, जर पॉइंट C इक्वेटर वरती आणायचं असेल, म्हणजे इथून परपेंडिक्युलर काढायची, पॉइंट C तिथं आणायचं आहे, म्हणजे हा अँगल थिटा 90 होईल. सो पॉइंट C इक्वेटर वरती असेल तर इक्वेटोरियल पॉइंट साठी थिटा 90 घ्यायचा. कॉस थिटाची किंमत 0 आहे, म्हणजे पोटेन्शियलची किंमत आपल्याला मिळेल 0. हेन्स द पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ऑन द इक्वेटोरियल लाईन ऑफ द डायपोल इज 0. इक्वेटोरियल पॉइंट वरती पोटेन्शियलची किंमत ही नेहमी 0 असते. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ पोटेन्शियल ऑफ द डायपोल. मग डायपोलचं पोटेन्शियल ऍक्सिस वरती मॅक्झिमम असतं, इक्वेटर वरती मिनिमम म्हणजे 0 असतं, आणि या दोन पॉइंट्सला सोडून इतर मधल्या कुठल्याही पॉइंट वरती पोटेन्शियलची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला आहे VC इज इक्वल टू 1/4πε0 P बार डॉट आर बार भागिले आर क्यूब. Thus, the plane perpendicular to the line between the charges at the midpoint is an equatorial plane with potential 0. जर आपण या डायपोलच्या मिड पॉइंट मधून एखादा प्लेन काढला तर त्याला इक्वेटोरियल प्लेन म्हणायचं. लाईन काढली तर इक्वेटोरियल लाईन, आणि जर आपण प्लेन ड्रॉ केला त्या सेंटर मधनं जाणारा तर त्याला इक्वेटोरियल प्लेन म्हणायचं. मग इक्वेटोरियल प्लेन वरती आपण कुठेही एखादा पॉइंट निवडला तर त्या पॉइंट वरचं पोटेन्शियल 0 असेल. द वर्क डन टू मूव्ह अ चार्ज एनीवेअर इन दिस प्लेन, पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. त्या प्लेन वरती कुठलेही दोन पॉइंट जर घेतले तर पोटेन्शियल डिफरन्स 0 होईल. मग V इज W अपॉन Q, वर्क डन
इज व्ही मल्टिप्लाइड बाय क्यू. मग व्ही पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे म्हणून वर्क डनची किंमत ही देखील 0 असणार आहे. ही देखील महत्वाची प्रॉपर्टी आहे. जर इक्विपोटेन्शियल सरफेस वरती कुठल्याही 2 पॉइंट्स मध्ये आपण चार्ज हलवला तर वर्क डन 0 असेल, कारण त्या 2 पॉइंट्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स 0 असणार आहे. तिसरा भाग जो आपल्याला घ्यायचा आहे तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. वी नाव एक्सटेंड द अनालिसिस टू अ सिस्टीम ऑफ चार्जेस. आता इथं एक चार्जच्या ऐवजी अनेक चार्जेस घेतो. पहिले एक चार्ज घेतला, नंतर 2 चार्जेस घेतले डायपोल, आता 2पेक्षा जास्त चार्ज घेऊ म्हणजे सिस्टीम ऑफ चार्जेस. पॉइंट पी आहे, इथं Q1 चार्ज ठेवलेला आहे R1 डिस्टन्स वरती, Q2 चार्ज आहे R2 डिस्टन्स वरती, Q3 चार्ज आहे या पॉइंट पासून R3 डिस्टन्स वरती, आणि शेवटचा चार्ज असं करत करत Qn चार्ज Rn डिस्टन्स वरती आहे. कन्सिडर सिस्टीम ऑफ चार्जेस Q1 Q2 डॅश 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 अप टू Qn at distances R1 R2 dash 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 up to Rn respectively from point P. The potential V1 at P due to the charge Q1 is सिंगल पॉइंट चार्जचा पोटेन्शियल चा फॉर्म्युला काढला, तोच फॉर्म्युला V1 इज इक्वल टू 1/4πε0. चार्ज Q1 आहे, डिस्टन्स R1 आहे म्हणून Q1/R1. Similarly, the potentials V2, V3 dash dash dash